मला तराला लावू नका. फडणवीस साहेब सांगतो माया नादी लागू नका, त्याचं ऐकू. भाषाला भाषा देऊ, शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेतो. जसा तुम्ही मुंबईत मोर्चा काढला त्यानंतर आता ओबीसींचा सुद्धा मुंबईत महामोर्चा होतोय दसऱ्यानंतर 8 किंवा 9 तारखेला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत पार पडणार आहे. काय हरकत नाही. लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी काढू शकतो. लोकशाही मार्ग आहे सगळ्याला. कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं, मोर्चाही काढू शकतं. आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील, पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले होणी मागच आमच्या. एवढं शकते हालीत शेपूट. आम्ही तसं नाही वागणार. आम्ही मराठी येत असाल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं. आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. आम्ही असं ते बघा शेंडी फळ असतं मागं हिंडतं असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसं द्या नाही म्हणत. आम्ही आमच्यात कुवत आहे, आमच्यात इच्छाशक्ती आहे. आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत, जातीसाठी करतो आम्ही. गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. असं आमचा मुंबईला मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नाहीत. आम्ही उपोषणाला बसलं का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नाहीत. आम्ही फुकट भांडण विकत नाही येत. आम्ही खुनशी नाही येत. मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत. आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत. त्यामुळं आम्ही त्याला फडत नाही पडत. आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यांना घ्यायची. आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं. ते असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात ना एके बी नेत्याला फिरून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या GRमध्ये येवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाही आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग महाराष्ट्रातले रस्ते ब्लॉक होणार सगळे. एक दिन येतात जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही. हे पण ध्यानात ठेवा. मग तुम्ही मला तराला लावू नका. फडणवीस साहेब सांगतो माया नादी लागू नका, त्याचं ऐकू. झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा. त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही. मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे. बाकीचं आम्हाला काय माहीत नाही. मोर्चे काढा तिकडं, मोर्चे काढा, फोरचे काढा, काय काढायचं काढा, आम्हाला काय माहीत. आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत. आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत. एवढे कच्चे नाहीत आम्ही, एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत. फक्त आम्ही संयमानं चाललं आमचे की नको वादावादी नको, शांततेने घ्या. आणि मराठ्यांनाही सांगतो एकदा अंमलबजावणी होस तर शांततेने घ्या. भाषाला भाषा देऊ, शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेतो. काय अडचण नाही. आपण काय कमी नाहीत, लई येत आपण बी. एका जिल्ह्यात 8-8, 9-9, 10-10 लाख येत आपण. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटोळं करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचा नेते समजित. सगळ्या 350 जातीचं 2-3 जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकित शानफाना.